बिग बॉस बघता ना? खरं खरं सांगा. हा बिग बॉसचा विषय आहे ते गणितात पायथागोरसचं प्रमेय असते की नाही, त्यापेक्षा खतरनाक होऊन बसलाय. हिंदी बिग बॉसची कचकाटून मापं काढणारी जनता सुद्धा आता कच्चून सबस्क्रिप्शन घेऊन मराठी बिग बॉस बघत बसताय. आणखी वरनं यालाच का घेतलं, त्यालाच का घेतलं, यावरनं सर्रास मापं काढत बसतायत. मंडळी, यावेळीच बिग बॉस थोडं स्पेशल आहे. यावेळी बिग बॉस मध्ये एकाच्या वर एक खतरनाक पार्टिसिपेंट सहभागी झालेत. अगदी एकाला झाकावा आणि दुसऱ्याला बाहेर काढावा असलेच कार्यकर्ते यावेळी बिग बॉस मध्ये सहभागी झालेत. यातलाच एक असा खतरनाक कार्यकर्ता म्हणजे सूरज चव्हाण. गुलीगत धोका, बुक्कीत टिंगूळ असे डायलॉग ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रात फेमस केलं, तोच सूरज चव्हाण. लोक त्याची मापं काढतात, लोक त्याला नावं ठेवतात, पण सूरजनं या सगळ्यावर मात करत संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा विषय हार्ड करून ठेवला. अशाच या सूरजचा घेतलेला हा संपूर्ण आढावा. नमस्कार, मी तुषार खाडे आणि तुम्ही पाहताय ढिंच्याक मराठी युट्यूब चॅनल. मंडळी, तुम्ही अजून आमच्या ढिंच्याक मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आता तुम्ही म्हणाल की बाकींच्यासारखा हा पण सेम सूरज चव्हाणची बिग बॉस मधली स्टोरी सांगल आणि विषय संपवून टाकल, तर असं नाही. आज आपण सूरजच्या खडतर प्रवासाची संपूर्ण स्टोरी या व्हिडिओतून पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, बारामती तालुक्यातल्या मोडवे नावच्या छोट्याशा गावात सूरजचा जन्म झालाय. याच गावच्या मर्याई माता मंदिरा शेजारी सूरजचं हे घर आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. सूरज लहान असताना सूरजच्या आई वडिलांचं दुःखद निधन झालं. सूरजच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा सूरज मित्रांसोबत अंगणात खेळत होता. वडिलांचं अचानक सोडून जाणं म्हणजे काय हे कळण्या एवढं वय सुद्धा सूरजचं नव्हतं, पण अशाच वयात सूरजला वडील सोडून गेले. अचानक आलेल्या या संकटांच्या मुळे सूरजला 8वी मधूनच शिक्षण सोडावं लागलं आणि मग मोलमजुरी करण्याची वेळ सूरजवर आली. नंतर एक दिवस असं सूरजच्या भाच्याने त्याला टिकटॉक या ऍप बद्दल सांगितलं आणि सूरजने त्यावर हा पहिला व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. मग यानंतर सूरजनं मागं वळून पाहिलंच नाही. नंतर पुढे अचानक टिकटॉक ऍपवर भारतात बंदी आली आणि मग सूरज पुन्हा इंस्टाग्रामवर वळला. इंस्टाग्रामवर सुद्धा रील्स मध्ये सूरज भरपूर मोठ्या प्रमाणात फेमस झाला. माणसं त्याला कार्यक्रमाला बोलवायला लागली. त्याच्या हस्ते नवनवीन दुकानांचं उद्घाटन करायला लागली. पण सूरजच्या अत्यंत साध्या आणि भोळ्या स्वभावाचा माणसं फायदा घ्यायला लागली. उद्घाटनाला बोलवल्यावर अगदी 1000-500 वरच त्याला माघारी पाठवायला लागली. काहींनी तर अवघ्या शर्ट पॅन्ट देऊन सूरजची फसवणूक केली. पण सूरज डगमगला नाही. त्यानं आपलं रील्स बनवण्याचं काम हळूहळू चालू ठेवलं. दिवस पलटले आणि सूरजला महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. सूरजला आता उद्घाटनाला बोलवायला हजारोंच्या घरात पैसे मोजायला चालू झाले. प्रसिद्धीच्या जोरावर सूरज आता महाराष्ट्रात मोठा स्टार बनलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आता त्याचं कौतुक करतात. सुरुवातीला ज्या नेटवाल्यांनी सूरजला ट्रोल केलं, नावं ठेवली, मापं काढली, हीच नेटवरची मंडळी आता सूरजचं फॅन होऊन बसल्यात. सूरज चव्हाण बिग बॉस जिंकणार अशा पोस्ट करत बसल्यात. सूरजने हे सर्व अस्तित्व शून्यातनं निर्माण केलंय. या सगळ्यात कामाला आलाय तो सूरजचा शांत स्वभाव. वेड्यावाकड्या हालचाली, आक्रमक ऍक्शन, खतरनाक डायलॉग हे सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहत असलो तरी रिअल मध्ये मात्र सूरजचा स्वभाव अत्यंत शांत आहे. शांत स्वभावामुळे त्याच्या आसपासची गावातली लोक त्याची टिंगल करत होती. पण सूरजनं कुणाशीही वादविवाद न करता आपलं काम पुढे चालू ठेवलं. प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या जीवावर सूरज सक्सेस सुद्धा झाला. या सूरजच्या यशामागे एक मोठा हात होता, तो म्हणजे त्याच्या भाचीचा. सूरजची भाचीच त्याचा कॅमेरामन आहे. त्याची 7वीला असणारी ही भाची शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सूरजचे व्हिडिओ बनवायची आणि मग प्रत्येक दिवशी एक एक व्हिडिओ अपलोड करायची. सूरजच्या आईचा सुद्धा सूरज सारखाच स्वभाव भोळा होता. लहानपणातच आई सुद्धा सूरजला सोडून देवाघरी गेली. सूरजला लहानपणापासून प्रचंड कष्टाला सामोरं जावं लागलं. बांधकाम कामगार तसेच कोंबडी खात्याच्या ट्रॉलीवर सुद्धा कामाला जाण्याची वेळ सूरजवर आली. कारण सूरज सोबत सूरजच्या 4 बहिणींचा सांभाळ सुद्धा सूरजला करायचा होता. यामुळे सूरज त्यावेळी मोलमजुरी करून या सगळ्यांचा सांभाळ करत असत. बिग बॉसच्या घराचा विनर होऊन सूरज आता त्याच्या घराच्या बांधकामाचं काम करणार आहे. यानंतर सूरजचं लग्न करायच्या सुद्धा चर्चा चालू झाल्यात. अत्यंत कष्टातून फेमस झालेला हा सूरज चव्हाण नवीन मुलांसाठी एक प्रेरणास्थान म्हणून नक्कीच पुढे आलाय. सूरज बद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ढिंच्याक मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.